नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. नाशिकमध्ये कांद्यानं आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीननं रडवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं. मतासाठी वाटेल ते धोरण राबवणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मतातूनच उत्तर दिलं. शेतकऱ्यांचा हा वार जिव्हारी लागल्यानं आतापर्यंत शेतकरी धोरणाविरोधात शब्द न काढणारे राज्यातील सत्ताधारी मंत्री आता मात्र खुलेआम बोलायला लागलेत. आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी विरोधी धोरणांचा फटका बसल्याचं मान्य केलं. त्यांनी असं सांगितलं की सरकारला या शेतकरी विरोधी धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल. तसंच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोयाबीनसाठी 5,100 रुपये हमीभाव देण्याची मागणी केल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. आता निवडणुकीमध्ये कोण हरलं कोण जिंकलं यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं हे आहे की आतापर्यंत सत्ताधारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होते, पण आता सत्ताधारी मंत्री देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला लागले. हे या निवडणुकीतील शेतकऱ्यांचं यश म्हणावं लागेल. कांदा पिकवणाऱ्यापेक्षा खाणारे जास्त आहेत, त्यामुळे ग्राहकांना जर स्वस्तात कांदा दिला तर ग्राहक आपल्याला निवडणुकीमध्ये निवडून देतील असं धोरण आखून सरकारनं कांद्याचे भाव पाडले. आता सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी मात्र चांगलेच घाईकुतेला आले आणि शेतकऱ्यांनी ज्या मतासाठी सरकारने हे धोरण राबवलं त्याच मतपेटीमधून सरकारला चांगलाच धडा शिकवला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वाधिक हा घाव जिव्हारी लागला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी जागा सगळ्यांशी भांडून घेतली होती ती होती नाशिकचा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये मात्र कांद्यामुळेच नाशिकची जागा पडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं. म्हणजेच कांद्याच्या प्रश्नावर नाशिकमध्ये निवडणूक लढवली गेली आणि त्याचा फटका आपल्याला बसला असं त्यांनी मान्य केलं. आज मुंबईमध्ये केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं की या निवडणुकीमध्ये सरकारला सोयाबीनचं धोरण तसंच कांद्याचे निर्यात धोरण, कापूस आणि सोयाबीनचा भाव या सगळ्या धोरणांचा फटका बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. ये अभी चुनाव में थोड़ा हमको तकलीफ हो गई। ये प्याज की वजह से नासिक की तरफ में प्याज ने रुला दिया और मराठवाड़ा और विदर्भ में सोयाबीन और कपास, इसके वजह से तकलीफ हो गई। दूध के लिए थोड़ा हमारी सरकार ने किया हुआ है। सोयाबीन और कपास के लिए भी हमने 4,500 करोड़ रुपए का प्रावधान किया है, लेकिन आचार संहिता लग गई तो उसको हम लोग अभी अमल में लाएंगे। शेवटी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी 4,500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित केली होती, म्हणजेच भावांतर योजना. पण आचारसंहितेमुळे सरकारला पुढे काही करता आलं नाही. आता सरकार या पुढच्या काळामध्ये त्याविषयी काहीतरी काम करेल, म्हणजेच ही योजना राबवेल. पण हे सांगताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं नाही की नेमकी भावांतर योजना राबवणार कशी आणि कधी राबवणार. कारण भावांतर योजना राबवताना सरकारला नेमकं सोयाबीन आणि कापूस उत्पादक कोण आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना नेमका हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला हे माहिती असावं लागेल. आता शेतकऱ्यांनी तर कापूस आणि सोयाबीन विकून झालाय, मग आपलं राज्य सरकार भावांतर योजनेतून कोणत्या निकषावर कोणत्या शेतकऱ्यांना आणि किती भरपाई देणार हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा निर्यात तसंच कापूस आणि सोयाबीनच्या भावासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि काही मागण्या केल्याचं त्यांनी सांगितलंय. लेकिन अभी उस दिन हम प्रधानमंत्री जी से भी बात कर रहे थे कि कैसे ये हमें करना है। प्याज के बारे में निर्णय लेना है, सोयाबीन है, कपास है, इसके बारे में निर्णय लेना पड़ेगा। और जो प्याज में एक्सपोर्ट में जो कंट्रोल किया था उसके ऊपर हमें बारीकी से ध्यान देना पड़ेगा। एमएसपी का जो बात है सोयाबीन का, उसको हमें थोड़ा ध्यान देना पड़ेगा, क्योंकि 5,100 तो कम से कम सोयाबीन का एमएसपी चाहिए और कपास के लिए भी हमें कुछ सोचना पड़ेगा. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोयाबीनला 5,100 रुपये हमीभाव देण्याची मागणी केली आहे. परंतु सोयाबीनचा वाढता उत्पादन खर्च तसंच अवकाळी पावसामुळे बसणारा फटका यामुळे सोयाबीनला किमान 6,000 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत आणि शेतकऱ्यांची ही मागणी रास्त असल्याचं अनेक अभ्यासक सुद्धा सांगतायत. तसंच कांद्याची निर्यात सुरळीत व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की कापूस आणि सोयाबीनच्या भावासाठी काहीतरी करावं लागेल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण मांडल्याचं सांगितलं. पण नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय प्रतिक्रिया दिली, ते त्यांच्या या मागण्यांशी सहमत आहेत की नाही हे त्यांनी सांगितलं नाही. तसंच या पुढच्या काळामध्ये सरकारचं धोरण नेमकं कोणत्या दिशेने असेल याची देखील स्पष्टता किंवा मोदींनी आपल्याला काहीतरी आश्वासन दिल्याचं देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. आता निवडणुकांमध्ये सरकारला शेतकरी विरोधी धोरणांचा फटका बसला ही सगळीकडे मांडणी केली जाते. आता सरकारच्याच एकूण हालचालीवरून सरकारच्या लक्षात आल्याचं दिसून येतं.
परंतु नेमकं या पुढच्या काळामध्ये सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक दिसून येतो का हे देखील पाहावं लागेल, कारण सरकार सांगताना काहीतरी वेगळं सांगतं आणि करताना वेगळंच करते, यापूर्वीचा अनुभव आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगताना असंही सांगितलं की यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक बैठक झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या भारताला खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी काय काय करावं लागेल हे सांगितलं होतं. मीटिंग में गया था, मोदी जी ने मीटिंग बुलाई थी 1 साल पहले. वो पल्सेस और इसके बारे में तिलहन और दलहन और तिलहन को प्रमोट करेंगे. जो बाहर से तेल आता है बहुत ज्यादा पैमाने पे आता है, इसलिए हमारा जो तेल है यहाँ का प्रोडक्शन कॉस्ट ज्यादा है, तो वहाँ पर इम्पोर्ट ड्यूटी जो है वो कम है. उसे कुछ विचार करना पड़ेगा, पुनर्विचार करना पड़ेगा, ताकि हमारे यहाँ ज्यादा प्रोडक्शन हो जाए और हमारे यहाँ का ही तेल लोग खाए. आत्मनिर्भर कभी बनेंगे हम? आत्मनिर्भर भारत करना है हमें. हम स्वयं पूर्ण भारत की ओर जा रहे हैं, आत्मनिर्भर भारत. अभी जो आत्मसम्मान वाली बात है, और इसलिए 10 साल में जो मोदी जी ने काम किया, मोदी जी अभी तीसरी बार 10 साल में जो काम किया मोदी जी ने, हमने देखा है कि इतने निर्णय उन्होंने लिए कि पिछले 50-60 सालों में निर्णय नहीं हुए थे, उतने निर्णय 10 साल में हुए. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी काय काय करावं लागेल हे सांगितलं. थोडक्यात काय तर आपल्या शेतकऱ्यांना जर चांगला भाव मिळाला, म्हणजे सोयाबीन असेल, मोहरी असेल आणि इतर तेलबियांसाठी चांगला भाव मिळाला, तर आपले शेतकरी त्या पिकाचं उत्पादन वाढवतील, लागवड जास्त करतील, हे साधं गणित. पण भारताला खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण स्वतःला सत्तेमध्ये आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं चाललं होतं. म्हणजेच सरकारनं ग्राहकांना सगळ्या गोष्टी स्वस्तात कशा मिळतील त्यासाठी खाद्यतेलाचं आयात शुल्क कमी केलं, त्यामुळे सोयाबीन म्हणजे तेलबियाचे भाव पडले. तसंच आपला कांदा किंवा धान्याचे भाव देखील कमी करण्याकडे सरकारचं धोरण होतं. याचा एकूणच फटका आपल्या शेतकऱ्यांना बसला होता. परंतु आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांची स्तुती केलीच. त्यांनी असं सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षात जे केलं, जी धोरणं राबवली, ती धोरणं गेल्या 50 ते 60 वर्षांमध्ये देखील राबवली गेली नव्हती, म्हणजेच कुणी राबवली नव्हती. आता एकूणच सरकारच्या या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.